शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची आज खरोखरच अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपण चालवलेला उपक्रम हा असाच निरंतर चालू राहतो ही सदिच्छा व्यक्त करतो. मूळ गाळण्या विषमतेचे मार्ग असावे जिला मानवतेचा अनसमतेचा धर्म नवा घेतला श्रीबुद्धाच्या महामंत्राचा निनादला शोधनी दीक्षा देवी भीमाने मंगल दिन तो जनी थोर भाग्य हे दलित जनांचे भीमरत्न लाभले व्यथात्रयाची दूर झाली कार्य महासाधले सोने लुटुनी मावल्याचे लोक हरसले मनी दीक्षा महादेवी भीमाने मंगल दिन तो जनी कितीक झाले या वनीवर संत मुनी ज्ञानी करू न शकले आजवरी ते केले भीमाने धनी धरली नव कोटी जनता त्रुडी मोडुनी जुनी दीक्षा महादेवी भीमाने मंगल दिन तो जनी श्रीबुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा महादेवी भीमाने मंगल दिन तो जनी. माझ्या भीमाची पुण्यानी आम्हा माणूस की देईन त्याने दिलेला
संघ भीमटेकडी परिसर अमरावती यांच्या वतीने दिनांक 5 जुलै 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आयोजित केलेल्या वस्तुनिष्ठ परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आज येथे आयोजित करण्यात येत आहे. उपस्थित सर्व पाहुणे, बौद्ध उपासक, कार्यकारिणी, आमची उपासक उपासिका व विद्यार्थी मित्रांनो, या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान इंजिनियर उमेश शहारे, अध्यक्ष बौद्ध उपासक संघ भीमटेकडी परिसर यांनी आपले मंचावर स्थान ग्रहण करावे ही विनंती. सोबतच दुसरे अतिथी आपल्याला प्राचार्य कमलाकर पाया सर लाभले होते, पण ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे. मी यानंतर आमंत्रित करतो गंगाधर पांडे सर, पाली प्रमुख विभाग, आंबेडकर कॉलेज यांनी मंचावर यावे. यानंतर आमंत्रित करतो तंत्रपाडे सर. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि नमस्कामि सुपरिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मार्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. इतिहासाचे रंगरूप हे आलेया नगरा. स्वागतं सुस्वागतं हा मानाचा मुद्रा. स्वागतं सुस्वागतं हा मानाचा मुद्रा. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्ण घडले, पूर्वनियोजित पूर्ण घडले, सागर या नजरा. स्वागतं सुस्वागतं हा मानाचा मुद्रा. स्वागतं सुस्वागतं हा मानाचा मुद्रा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या
इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. जय हिंद. यानंतर पाहुण्यांचे स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान इंजिनियर रोहित सहारे यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो माजी अध्यक्ष आणि सध्याचे सल्लागार अनिल वानखडे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आईसाहेब कमलताई गवई यांचे स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर रोहित सहारे हे एकदा टाळ्या. सर इकडं. त्यानंतर कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे नवनिर्वाचित सर इकडं बघा. त्यानंतर दुसरे पाहुणे गंगाधरजी पांडे सर पाली विभाग प्रमुख यांचा समोर या. समोर या. त्यानंतरचे पाहुणे तंत्रबळे सरांचे स्वागत करण्याकरता मी त्यानंतरचे पाहुणे रुपेशजी वानखडे यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अवधीतजी गजबे सर. दुसरं प्राइज आहे इंजिनियर प्राची उमेश शहारे बीटेक इलेक्ट्रिकल MS कोलंबिया विद्यापीठ निवार यांच्याकडून 6,500. त्याच्यानंतरचं बक्षीस आहे आयुष्यमती सावित्रीबाई कृष्णराव चंद्रपुरे आणि आयुष्यमान कृष्णराव गणपतराव चंद्रपुरे या दोघांनी मंचावर यावं, त्यांचं स्वागत करायचं. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो सविता भगत. सर 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 यानंतरचं बक्षीस आहे किसनराव वासनिक कुलगाव. सेवानिवृत्त फॉरेस्ट ऑफिसर अमरावती इथे साहेब पण नाही. सर इकडं बघा. अ गटातील दानपेटीचा सत्कार झालेला आहे. ब गटाचं दुसरं बक्षीस आहे इंजिनियर बंडू आनंदराव सुगारकर. आयुष्यमान तुळशीराम माधव तायडे साहेबांनी करतो ना पूर्ण.
हा सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रधान साहेबांना. त्याच्यानंतरचं बक्षीस आहे इंजिनियर धर्मपाल आदिनाथ स्थूल, उपकार्यकारी अभियंता महावितरण. खाली 2-3 मिनिटं लावा लागेल, मग हाईट येते वरती. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवनामध्ये परीक्षा होती. त्या परीक्षेकरता ज्या रामदात्याने आपल्याला बक्षीस दिलेलं आहे, जे राशी दिली आहे, त्यांचं पण स्वागत घडलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. संपूर्ण विश्वाला शांत संदेश देणारे महातारुणी कथाकार भगवान गौतमबुद्ध, धर्मनायक सम्राट अशोक, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, विश्वरत्न प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री या सर्व महामानवांना विना प्रवाद. तसेच श्रुतिशेष दादासाहेब गवई यांचं फार मोठं योगदान होतं. आणि ते त्यांचे जे कॉलेज आहे, हे कॉलेज आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व त्या कॉलेजचे आभार व्यक्त करतो सर्वप्रथम. त्याप्रमाणे दादासाहेब गवई यांना सुद्धा मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, बौद्ध समाज संघाचे सन्माननीय अध्यक्ष मुंबईची शहाणे सर, तसेच आपल्या प्रभागातील बौद्ध समाज संघाची स्थापना 24 फरवरी 2017 झाली. बौद्ध समाज संघ हिंदपैकी परिषद या परिषदांच्या अनुभवाचा काहीतरी आपल्याला उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून बौद्ध समाज संघाची निर्मिती केली. आणि निर्मिती केल्यानंतर सुरुवातीला जे 25 सभासद होते, त्या 25 सभासदांच्या याच्यावर बौद्ध समाज संघाची सुरुवात झालेली आहे. घेतला होता 2 ऑक्टोबर धर्माधिकार प्रवर्तन दिन या निमित्त धर्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमाला बहुसंख्य परिसरातील झालेले आहे. बौद्ध संघामध्ये आम्ही सुरुवात अशी केली की या बौद्ध संघाशी लोक जुळले पाहिजे, इथे आले पाहिजे. म्हणून ते आम्ही काय केलं की आपण तर लहान मुलाचे वाढदिवस साजरे करतो, परंतु मोठ्या माणसं जे आहेत, जे रिटायर झालेले आहेत, त्यांचे वाढदिवस सुद्धा आपण साजरे केले पाहिजे. आणि म्हणून ते आले पाहिजे आणि उद्देश होता. आणि ते जे वाढदिवस साजरे केल्यामुळे त्याला एक प्रेरणा मिळेल आणि संघाशी जुळून राहण्याकरता त्यांना एक चालना मिळेल, म्हणून आम्ही वाढदिवस साजरे केले. दुसरं एक की धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी महापुरुष यांच्या जीवनावर आपण त्यांचे स्मृती दिवस, त्यांचे जयंती आणि स्मृती साजरे करत असतो. तसेच त्यांच्या जीवनावर परीक्षा घेत असतो. आता आपण 5 जुलैला परीक्षा घेतली आहे आणि त्याचा हा बक्षीस वितरण समारंभ इथं होत आहे. तिसरा उद्देश असा होता की आपण समाजामध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचा सुद्धा आपण सत्कार करत असतो. कारण समाजामध्ये गरीब विद्यार्थी आहेत, भोजपुरी विद्यार्थी आहेत, ते गुणांप्रमाणे चांगले अभ्यास करून परिषद त्यांना एक उत्तेजन मिळावं, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून आपण त्यांचा आपण सत्कार करत असतो. तसेच त्या बौद्ध संघाचा एक उद्देश असा आहे ते गरीब विद्यार्थी आहेत, त्या गरीब विद्यार्थ्यांना आपण काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही अमरावती शहरातील प्रत्येक शाळेला भेट देऊन, कॉलेजला भेट देऊन जे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य देत असतो. अशा प्रकारचे विविध उपक्रम आपल्या बौद्ध संघातर्फे राबवले जातात. आणि हा बौद्ध संघ हा एकमेव संघ असा आहे की याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणजे असं नाही की सगळे म्हणजे सगळ्यात म्हणजे पक्षाचे याचे सगळे लोक आहेत. म्हणून आम्ही असं हे करत नाही की सगळे बौद्ध उपासक असल्यामुळे जे धर्माच्या नावावर जे विचार असतात ते विचार आपण प्रसारित केले पाहिजे. आणि म्हणून हा उपासकांचा निरंतर कार्यक्रम सुरू असतो. अशा प्रकारे हे कार्यक्रम आहेत.
तर बंधूंनो, माझं प्रस्थान करायचं मी विनंती. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद पाटील सर. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून आईसाहेब आपण त्या गवळ्या उपस्थित आहे. राव घराने मी त्यांचं नाव सांगतो. मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद पाटील सर. स्पर्धा परीक्षा चांगल्या प्रकारे पार पाडावी याकरता उपस्थित संघातील सर्व सदस्यांनी आपापल्या परीने जास्तीत जास्त फॉर्म गोळा करण्याकरता आपापल्या परीने प्रयत्न केले. ज्यांनी स्पर्धा परीक्षा करता जास्तीत जास्त फॉर्म गोळा केले टोटल 335 फॉर्म आलेले होते दोन्ही ग्रुप मिळून. त्याच्यापैकी 56 फॉर्म म्हणजे पहिल्या नंबरचे फॉर्म DK बागडे सरांनी जमा केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करणं आम्हाला आवश्यक वाटतं. म्हणून DK बागडे साहेबांनी यावर आपला सत्कार घेऊन जावा. त्यांचा सत्कार मंचावर आईसाहेब प्रत्येक पुण्यातही कार्यकारी सभासदांकडे जमा करणे अपेक्षित असते, पण तसे प्रत्यक्षात होत नाही. उपासक संघाची 2025 या वर्षाची वर्गणी काही कारणास्तव पेंडिंग होती. 2026 मध्ये नवीन कार्यकारिणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये एका कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालकाने नगरवाईज लिस्ट काढून प्रत्येक कार्यकारी संचालकास दिली व प्रत्येकास वर्गणी जमा करण्याचे टार्गेट सुद्धा देण्यात आले. त्यानुसार प्रत्येकाने आपापल्या परीने वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण मजेशीर गोष्ट सांगायची अशी की सभासदाकडे वर्गणी मागायला गेल्यानंतर प्रत्येक जण त्याच व्यक्तीचं कर्तव्यदक्ष व्यक्तीचं नाव घेतात, तो म्हणतात की मी त्या माणसाकडे वर्गणी देईल, आम्ही त्यांच्याकडे देऊ. त्या व्यक्तीने आपला अनुभव, आपला जनसंपर्क या जोरावर आतापर्यंत उपासक संघासाठी जवळपास 320 पैकी 108 लोकांच्या वर वर्गणी जमा केली आणि 55,000 रुपयाच्या वर जमा केली आहे. आणि ते करत राहणार व आमच्या सर्वांचे काम हलके व सोपे करणार. तेव्हा त्यांचा सत्कार होणे आवश्यक आहे व त्यांचे नाव आहे नरेश कांबळे. नरेश कांबळे यांनी यावं आमचा सत्कार. नरेश कांबळे शाल, मोमेंटो आणि बुके. एकदा टाळ्या वाजवा नरेश कांबळे आणि राहिलेल्या लोकांनी त्यांच्याकडे वर्गणी जमा करायला. ओके. उत्तम कार्य केल्याबद्दल डांगे सरांना सुद्धा सन्मान चिन्ह आहे. मग आई मंचावरील सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं. ते होऊन जाते बरोबर. आपण रविवार दिनांक 21/6/2026 ला स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार होती, पण परीक्षेचे सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज या तारखेला उपलब्ध नसल्यामुळे ती परीक्षा 5 जुलैला घेण्यात आली. बौद्ध उपासक संघाची सर्व कार्यकारिणी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कमलाकर पाया सर, डॉक्टर राव सर, पाली विभाग प्रमुख गंगाधर गाडे सर यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष परीक्षा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सर्वांसाठी जोरदार टाळ्या.
परीक्षेसाठी अ गट आणि ब गट मिळून 335 फॉर्म आले होते. त्यापैकी अ गट म्हणजे 21 वर्षापर्यंत 119 फॉर्म होते. ब गटामध्ये 21 वर्षानंतर 216 फॉर्म होते. परीक्षेला एकूण हजेरी अ गटापैकी होती 82%, ब गटापैकी होती 79.62%, टोटल हजेरी होती 80%. म्हणजे यावर्षी प्रेझेन्सी जास्त होती. अ गटामध्ये एकूण बक्षीस आहेत 11, ब गटामध्ये एकूण बक्षीस आहेत 10. स्पर्धा परीक्षा घेणे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. आपण मुलांना बक्षीस द्यायचे म्हटले की सर्वात प्रथम दानदाते शोधावे लागतात आणि हे सर्वात कठीण काम आहे. ते काम झाले की बाकी काम सोपं होते. माझ्यासारखे काही लोकांनी एका वर्षाला 2 परीक्षा घेण्यास नकार दर्शवला होता, पण आमचे अध्यक्ष उमेश सहारे साहेबांचा विश्वास, इच्छाशक्ती आणि समाजातील लोकांशी असलेला जनसंपर्क यामुळे ते काम त्यांनी सोपे केले. बक्षीस रक्कम गोळा करताना त्यांनी कार्यकारिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. टोटल 21 बक्षिसापैकी 3 बक्षीस त्यांच्या एकट्याच घरचे आहेत. ते लक्षात एकदा काढायचं. व पुस्तक देणगी सुद्धा त्यांचीच आहे. टोटल 4 बक्षीस त्यांच्या 22 पैकी. त्यांची काम करण्याची पद्धत, पद्धतशीरपणा, नीटनेटकेपणा, त्यांनी एकदा समजा आता मी त्यांच्यासोबत इतके दिवस फिरतो, एकदा त्यांनी वेळ दिली 11 वाजता येतो म्हणजे 11 वाजता ते येतातच. 5 मिनिटं इकडे तिकडे होत नाही. ते असताना त्या बक्षिसाची रक्कम गोळा करणे, पेपर सेट करणे, आणखी कितीतरी काम ते वेळेवर करणे, त्यामुळे स्पर्धा परीक्षा घेणे सोपे झाले. हे सर्व कार्यकारिणीला कबूल करावं लागेल. कारण या संपूर्ण प्रोसेसमध्ये कोणत्याही कार्यकारी संचालकास कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही. एवढे करूनही त्यांनी कधीच म्हटलं नाही की मी हे काम केले किंवा करतो आहे मी एकटाच, असं कधीच नाही म्हटलं. तेव्हा त्यांचे सर्व श्रेय आपण आपल्या कर्णधाराला द्यायला पाहिजे व आपण सर्व मिळून त्यांचा सत्कार करणे आवश्यक आहे. तेव्हा मी बौद्ध उपासक संघाच्या सर्व कार्यकारी मंडळास विनंती करतो की त्यांनी सर्व मंचावर यावे आणि आपण त्याचा सत्कार करूया. कार्यकारिणी, बौद्ध उपासक संघाची कार्यकारिणी सगळे तसेच श्री दादासाहेब कवी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये आपल्या सर्वांचं मी आणि माझ्या महाविद्यालयातर्फे तुमचं स्वागत करतो. महाविद्यालयामध्ये 13 जुलैपासून आमच्या श्रद्धास्थान, आधारस्थान आणि प्रेरणास्थान आदरणीय आईसाहेबांचा वाढदिवस हा मोठा उत्साहाने साजरा करत आहोत. आणि यामध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छतेपासून तर सामाजिक उपक्रम, भंडारा येथील वृद्धाश्रमाला अन्नदान, आरोग्य शिबिर, रोगनिदान शिबिर, परिसरातील लोकांना वृक्ष वाटप असे बहुविध कार्यक्रम सुरू आहेत. दादासाहेब कवी चॅरिटेबल ट्रस्टचा आणि आमच्या आईसाहेबांचा असा मानस असतो, साहेब म्हणून नाही जगायचं, तर समाजामध्ये जाऊन उतरून त्यांच्यासोबत राहायचं आणि त्यांच्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासून काम करत राहायचं. ही शिकवण आम्हाला आमच्या आईसाहेबांकडून मिळाली आहे आणि तोच वारसा आम्ही सोबत घेऊन चालत आहोत. आमच्या प्राचार्यांनी, सहारे साहेब जेव्हा आमच्या प्राचार्यांना मिळाले तर साहेब इथे आम्ही स्पर्धा परीक्षा घेत आहोत बौद्ध उपासक महासंघातर्फे, तेव्हा त्यांना म्हणाले, आमची कीर्तिताई सुद्धा म्हणते की आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन त्यांच्यासोबत काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. ते लोक आपल्याकडे पर्यंत आले पाहिजे आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. जेव्हा स्पर्धा परीक्षांचा तारीख तुम्ही ठरवली होती तेव्हा नीटची एक्झाम होती, त्यामुळे ती तारीख पुन्हा समोर ठरली. पुन्हा अजून एक तारीख ठरली होती तेव्हा अजून काहीतरी शासकीय स्पर्धा परीक्षा होती, ती नंतर पुन्हा 5 जुलैपर्यंत समोर जाते. पण तरी सुद्धा या महाविद्यालयामध्ये एवढा मोठा परिसराचं आपलं महाविद्यालय आहे, या
महाविद्यालयाच्या या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग होत असताना त्यांनाही सुद्धा या महाविद्यालयाच्या परिसराचा आणि आपल्या उपक्रमाचा लाभ घेता यावा, आम्हीही तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये खालीचा का वाटा असो ना, आमचा सहभाग हा असायला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी आमचं महाविद्यालय खुलं करून दिलं. इथले कर्मचारी, इथील सभागृह, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुमच्यासाठी अहोरात्र उपलब्ध आहे. आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा कमलाकर पायस सर, आदरणीय आई साहेब, राव सर हे सर्वजण उपस्थित राहणार होते, परंतु राव सरांची सुद्धा एंजिओप्लास्टी झाली, ते पण आजारी आहे. कमलाकर पायस सर प्राचार्य आहेत, ते पण अचानकच आजारी झाले. पण तरी सुद्धा सामाजिक उपक्रमामध्ये जो दिलेला शब्द आहे तो पाळला जावा, हे आमचं आईचे शिकवण आहे. म्हणून दिलेला शब्द पाळायचा आणि तो पूर्ण करायचा आणि योग्य सहकार्य करायचं, ही दादासाहेब कवी चॅरिटेबल ट्रस्टची परंपरा आहे. मंगेश मनोरे भाऊसाहेबांना माहीत आहे आईचं कार्य, दादासाहेबांचं कार्य. इथे बसलेल्या सर्व आजूबाजूच्या परिसरातील जनतेला जेव्हा माहीत होतं ही सर्व जागा चॅरिटेबल ट्रस्टची होती, पण अतिक्रमण वगैरे झालं, पुन्हा हे झालं. दादासाहेबांनी म्हणलं ठीक आहे, बसले ना 100 झोपड्या झाल्या असतील तर 101 देऊ नका, ही जागा ही तुमचीच आहे. हे उपक्रम, हा जो शैक्षणिक उपक्रम इथं राबवत आहे हा सुद्धा तुमचाच आहे आणि समाजासाठीच आहे. आपण जे उपक्रम चालू केला स्पर्धा परीक्षा, आज या मोळीच्या जमान्यामध्ये तरुण पिढी कुठंतरी भरकटली, वाचन नाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार, महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार, शाहू महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, दादासाहेबांचे विचार आणि गाडगे महाराजांचे विचार, कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे विचार, थोर महान नेते आपल्या विदर्भामध्ये झालेले, आपल्या अमरावतीमध्ये झाले, त्यांची विचारसरणी समाजामध्ये तरुण पिढीमध्ये रुजवली. आपण हे जो उपक्रम चालू केला स्पर्धा परीक्षा आयोजन करणे आणि त्याचं बक्षीस वितरण करणे, समाजातूनच त्याच्यासाठी बक्षिसाची रक्कम गोळा करणे, सामाजिक बांधिलकी जोपासली जाते, हा त्यामागचा फार मोठा हेतू असतो. आणि आपण उपक्रम जो चालू केला त्याला फार मोठी चळवळ समोर लाभो. इथेच मी माझे 2 शब्द संपवतो आणि माझी प्रार्थना. त्यानंतर मी आमंत्रित करतो गंगाधर पांडे सरांना, त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. सर्वांना सप्रेम देवी. आज आमच्या महाविद्यालयामध्ये 5 तारखेला झालेल्या परीक्षेचा बक्षीस आणि वितरण समारंभ संपन्न होत आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून आमचे आईसाहेब लाभलेले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या परीक्षेला जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात आधी कौतुक करावं वाटतं की 300च्या आसपास लोकांनी फॉर्म भरून या परीक्षेला बऱ्याचपैकी हजेरी लावली आणि त्यांनी ही परीक्षा म्हणजे पार पाडली. धन्यवाद. शाक्यमुनी सम्यक समृद्ध. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र या सर्व शास्त्राचे अभ्यास करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुलेंच्या प्रतिमांना साक्ष ठेवून महात्मा फुले एका आपल्या अभंगात बोलले, एक तरी दिन मध्यवर्ज करा तोच पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचून या मनीशोध घ्या देऊ नका खारा वैर भावा. अशा पद्धतीचे क्रांतिकारक विचार जनमानसात पेरणारे महात्मा फुले यांच्या प्रतिमांना वंदन करतो. आदरणीय दादासाहेब गवळी
यांच्याही प्रतिमांना वंदन करून येथे मंचावर उपस्थित आमचे मित्र आणि आमच्या बौद्ध उपासक संघाचे सदस्य अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर उमेश सहारे सर, मंचावर उपस्थित आईसाहेब, त्याचबरोबर पांडे सर ज्यांनी आता सुंदर भाष्य केलं त्याचे चंद्रपाळे सर आणि आमचे सूत्रसंचालन करणारे डांगे सर, नगरसेवक तुमच्या परिसरातले सर्वांना सप्रेम जय भीम. उपस्थित सर्व बांधवांना सप्रेम सविनय जय भीम. मित्रांनो, अमरावती शहरातला जे सहारे सरांचा आणि माझा संपर्क गेल्या 4 वर्षापासून आहे. सातत्याने आमचा प्रवास चालू आहे. आंबेडकर थॉटला होतो तेव्हापासून आमचा मैत्री झाली. आंबेडकर थॉट, त्याच्यानंतर बाली बुद्धिझम, आता पुन्हा शिवाजी थॉट, असं सगळं करत असताना हा मित्राचा गोतावळा वाढत गेला आणि वेगवेगळ्या अनुषंगाने एकत्र येत गेलो. मित्रांनो, बुद्धिझम दुसरं काय आहे तर बुद्धिझम आम्हाला मैत्री शिकवते, करुणा शिकवते, मैत्रीभाव शिकवते. या मैत्रीभावाच्या अनुषंगाने आम्ही अनेक लोकांसोबत संपर्क साधून अशा पद्धतीचे उपक्रम घेणं अत्यंत गरजेचे आहे. हा जो अनेक वर्षापासूनचा उपक्रम चालू आहे आणि सातत्याने तरुणांमध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 23 खंड प्रकाशित झालेले आहे आणि विशेष म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य या शासकीय ग्रंथालय जे आहे बाबासाहेब आंबेडकरचं पब्लिकेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोर्स अँड मटेरियल पब्लिकेशन, शासनाची या कमिटीवर खुद्द पायसर सुद्धा आहे. ते आतापर्यंत 23 व्हॉल्यूम्स बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित झाले. मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे मोठमोठे ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तेव्हा तरुणांसाठी काय आहे, मुलांसाठी काय आहे, तर थेट त्यांना सहज समजेल अशा पद्धतीची ही परीक्षा तुम्ही आयोजित करता. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकर या अनुषंगाने आम्हाला समजून घेता येईल. ते या वर्षीचा पेपर काही लोकांनी मला प्रतिक्रिया पण आल्या, सरांनी सांगितलं की ते सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या लोकांना अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका काढण्याची जबाबदारी दिली जाते. यावेळेस सरांनी माझ्याकडे ती भूमिका दिली होती आणि तो प्रयत्न आपण केलेला आहे. काही अंशी वाटू शकते की कठीण आहे, पण बाबासाहेब आंबेडकर आपण किंवा ChatGPT किंवा असं काही ॲप वापरतो आणि त्यामध्ये ते प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, हे सहज सोपं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर अतिशय उत्तुंग आहे. म्हणजे आजच्या प्रासंगिक भाष्य करत असताना मला आनंद होईल की बाबासाहेब आंबेडकरांनी किती सत्याग्रह केले. आज जे इकडे दिल्लीमध्ये सत्याग्रह चालू आहे त्या अनुषंगाची आम्ही लिंक जोडली पाहिजे. सत्याग्रही आंबेडकर आम्ही केव्हा समजून घेणार आहोत? म्हणजे राज्यशास्त्रज्ञ आंबेडकर समजून घेतलेले आहे, समाजशास्त्रज्ञ आंबेडकर समजून घेतलेले आहे, तत्वज्ञ आंबेडकर समजून घेतलेले आहे. सत्याग्रही आंबेडकर होते का हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर आम्हाला या ग्रुप देणार नाही, ChatGPT देणार नाही. त्याचं उत्तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ, त्याचं उत्तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरचे विचार, त्याचं उत्तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरचे सहकारी, त्याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वप्रणाली आम्हाला देणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रही आंबेडकर आम्ही समजून घेतले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या अनुषंगाने आम्ही समजून घेतले पाहिजे आणि म्हणून सर्वव्यापी आंबेडकर या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकण्याचा आपण प्रामुख्याने प्रयत्न केलेला आहे. काही कदाचित प्रश्न 1-2 कदाचित तुम्हाला कठीण किंवा मिसमॅच आहे असं वाटण्याची शक्यता आहे, पण ते अजिबात नाही. त्याचे सगळेच्या सगळे संदर्भ मी सरांना दिलेले आहेत. कोणत्या पानावर कोणत्या खंडात कुठून ते प्रश्न घेतलेले आहेत, त्याचं नेमकं काय उत्तर आहे हे संदर्भात सरांना मी दिलेलं आहे. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यासारख्या आहेत. या बौद्ध उपासक संघाच्या अनुषंगाने मी मागच्या वेळेसही रविवारच्या उपक्रमामध्ये सातत्याने 2-3 वेळा मी या परिसरामध्ये आलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर उत्तुंग होते आणि परीक्षेच्या माध्यमातून प्रश्न उत्तराच्या माध्यमातून थेट आम्हाला बाबासाहेब समजून घेता येऊ शकते. हा उपक्रम खरंच चांगला आहे. या उपक्रमाला मी तर खूप खूप शुभेच्छा देतो. या
बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही गोष्टी आमच्यासाठी करून दिलेल्या आहेत त्या आम्हाला सहज समजून घेण्यासाठी आम्हाला पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीच्या परीक्षा सातत्याने आयोजित केल्या पाहिजे. हे मला सहारे साहेबांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आनंद वाटतो आहे, कौतुक वाटते की ही परीक्षा काही साधी सोपी नाही. किमान 2-3 महिने तरी या परीक्षेला कालावधी लागणार आहे. म्हणजे परीक्षा सेट करणं, प्रश्न मिळवणं, प्रश्नावरची त्याची चिकित्सा करणं हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे अशा पद्धतीची ही भूमिका घेणं आणि नंतर एकत्र पोरं बसवल्यानंतर त्याचा रिझल्ट लावून ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंट करणं ही साधी गोष्ट नाही. ही टीम वर्क आहे आणि बौद्ध उपासक संघ ह्या सगळ्या गोष्टी करते आहे. याचा आता खरोखर मनस्वी आनंद आहे. मित्रांनो, आपण पुढे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जीवनाकडे येऊया. महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सहसंबंध खूप मोठा होता. ते दोघांची जरी भेट झालेली नसली तरी ही ग्रंथाच्या स्वरूपात हे दोघं सातत्याने एकमेकांना भेटत होते. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये, आपल्या तत्वज्ञानामध्ये आणि आपल्या एकंदरीत विचारामध्ये प्रेरित केलेला आहे. मी या ठिकाणी पुन्हा आणखी एक बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य सांगणार आहे आणि सत्याग्रही आंबेडकरांकडे आपण वळणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने काही भाष्य करतात आणि भाष्य करत असताना बाबासाहेब आंबेडकर सांगतात परिवर्तनाची सूत्रे. 5 परिवर्तनाची सूत्र बाबासाहेब आंबेडकर सांगतात. सहज परिवर्तन होत नाही. मी बोललो आणि झालं परिवर्तन असं होत नाही. तर याच्यासाठी एक प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी काही तत्व आहे आणि काही गोष्टी आम्हाला केल्या पाहिजे अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये मांडणी करतात. बाबासाहेब आंबेडकरांचे 5 ठळक अशा गोष्टी आहेत. परिवर्तन करायचं आहे, जे आपल्या सर्वांना हे सगळं विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर रुजवायचं आहे तर काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. मग तुम्ही सगळे लोक, आपण सगळे लोक काय केलं पाहिजे याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. विचार करा. परिवर्तनाची सूत्र बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगतात. विचार, उच्चार, प्रचार, आचार, संघटन आणि संघर्ष या मार्गाने परिवर्तन होतं. म्हणजे तुम्ही विचार करत आहात. विचार केला सहारे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने की नाही आपण परीक्षा घेतली पाहिजे का. विचार आला. विचार आल्याबरोबर लगेच तुम्ही उच्चार केला. कोणाला तरी सांगितलं 2 लोकांना सांगून चालणार नाही तर त्याचा प्रचार केला आणि संघ तयार केला. आणि परिवर्तन करण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. संघटन असतानाच आम्हाला संघर्ष पण करावा लागला. संघर्ष करावा लागला. दानदात्याकडे जावं लागलं, वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घ्याव्या लागल्या, प्रश्न काढणाऱ्यांपर्यंत जावं लागलं, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागल्या. म्हणजे काय, संघर्ष आहे. पण हे सगळं करत असताना अपेक्षित परिवर्तन सुद्धा आहे. इतके सारे विद्यार्थी इथे येऊन बसलेले आहे. एवढे विद्यार्थी येऊन बसलेला आहे परिवर्तनाची नांदी आहे. मित्रांनो, हे विद्यार्थी पुढच्या दिशेला बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजून सांगणार आहे. पुढच्या टप्प्यावर बाबासाहेब आंबेडकरांची पाऊल पुन्हा नेण्याची काम ते विद्यार्थी करणार आहे. म्हणून परिवर्तनाच्या सूत्राने आपण नक्कीच काम करत आहात यात मात्र शंका नाही. मित्रांनो, पुढच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै महाडच्या क्रांतीच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1927 बहिष्कृत भारतामध्ये सत्याग्रहाच्या संदर्भाने भूमिका बाबासाहेब आंबेडकर मांडतात. सत्याग्रही आंबेडकर हे सुद्धा आम्ही मांडले पाहिजे. सत्याग्रही आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाची व्याख्या करतात आणि बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1927 बहिष्कृत भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाची व्याख्या करतात. पहा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात. ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते कार्य सत्कार्य आहे व त्यासाठी केलेला आग्रह त्याच सत्याग्रह म्हणावे. किती सोपी, सहज पण त्याच्यात मतितार्थ, गहन अर्थ दडलेला बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात. ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे व ते सत्कार्य आहे त्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह. अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकर भूमिका घेत आहे. मित्रांनो, आज सत्याग्रहाचा भूमिका वेगळी आहे. पूर्वीच्या काळात आणि आज आणि ह्या भविष्यात काय होत आहे, पण बाबासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतात. ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे आणि ते सत्कार्य आहे. आता इथेच आम्हाला या सत्याग्रहाचा फरक आणि सगळं समजून घेऊ शकतो की जे चांगलं कार्य आहे त्याच्यासाठी केलेला आग्रह आणि तो आग्रह करत असताना त्यातूनच लोकसंग्रह होत आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंग्रह होत आहे त्याच सत्याग्रह असे म्हणावे. ही भूमिका जेव्हा बाबासाहेब आंबेडकर घेतात आणि तेव्हा
बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या सत्याग्रहाकडे जातात. म्हणजे 19-20 मार्च 14 तारखेला सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. 13 नोव्हेंबर 1927 अमरावतीच्या ज्या अमरावती शहरात आपण आहोत अंबादेवीच्या मंदिराच्या प्रवेशासंदर्भातला बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह आहे. एप्रिल 13, 1929 रत्नागिरीच्या तोफ संदर्भाचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. 13 ऑक्टोबर 1930चा पुणे येथील पार्वती देवी मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. 20 मार्च 1930 ते 13 ऑक्टोबर 1935च्या काळाराम नाशिकच्या मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह आहे. 25 सप्टेंबर 1930 चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या संदर्भातली भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची आहे. 1931 मुखेड पांडव प्रताप सत्याग्रहाची भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात. 10 जानेवारी 1938 ला मुंबईच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात सत्याग्रहाची भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात. 7 नोव्हेंबर 1938 ला मुंबईच्या गिरणी कामगाराच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर भूमिका घेताना आपल्याला दिसून येते. 2 नोव्हेंबर 1941 ला मिरज जंगल सत्याग्रह रेल्वेच्या जमिनीच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर भूमिका घेतात. पुढे 13 ऑक्टोबर 1946 ला नागपूरच्या परिसरात अस्पृश्यांच्या संदर्भात सत्याग्रहाची भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात. आणि 19 नोव्हेंबर 1947 ला हैदराबाद मुक्ती आंदोलनाच्या सत्याग्रहाची बाबासाहेब आंबेडकर भूमिका घेतात. हे सगळे आंदोलन बाबासाहेब आंबेडकर हे सगळे सत्याग्रह विस्ताराने समजून घेता येऊ शकते. मित्रांनो हा प्रसंग या अनुषंगाने नाही आहे, मात्र सत्याग्रही आंबेडकर आम्ही समजून घेतले पाहिजे. आज मोठं सत्याग्रहाचं भूमिका चालू आहे, सत्यासाठी आग्रह चालू आहे आणि त्याच्यासाठी लोकसंग्रह पण होताना दिसतो आहे दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये. मात्र अशा परिस्थितीतही काही भूमिका घेताना दिसतात. लोकशाहीच्या माध्यमातून कुठेतरी हुकुमशाही येते का याचा आम्ही पण विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून सत्याचा आग्रह करायचा आहे आपल्याला. मित्रांनो या दिशेने आम्हाला जाण्याची गरज आहे. दिल्लीत जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन आम्ही आता चिकित्सा करायला पाहिजे. सत्यासाठी आग्रह आहे की आग्रहासाठी आग्रह आहे तर त्याच्यातून आम्हाला सहज समजून येईल. मग जर सत्यासाठी सत्याग्रह असेल तर त्याचा लोकसंग्रह झाला पाहिजे. आणि हा लोकसंग्रह होत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून तो होतो आहे का याची खबरदारी घेण्याची याची जबाबदारी ही कोणाची असेल तर ते आम्हा सर्वांची आहे. या जबाबदारीतून आम्ही पुढे गेलो पाहिजे, या भूमिका आम्ही वठवल्या पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा तो विचार महत्वाचा आहे. विचारच तितका आम्हाला प्रेरणादायी ठरतो की आम्ही कोणत्या दिशेने जातो. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य या ठिकाणी सांगतो, माझ्या उत्तरार्धाकडे येतो. बाबासाहेब आंबेडकर पुढे एका भाषणामध्ये म्हणतात जे 9 खंड असे पद्धतीने आणि सोर्स मटेरियल असे 2 खंड असे आतापर्यंत काही 31-32 बाबासाहेब आंबेडकर खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यातले बहुतांश इंग्रजी आहे. माझं असं म्हणणं आहे की हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ साहित्य आम्ही वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ साहित्य जेव्हा आम्ही वाचायला लागू तेव्हा जो आनंद असेल तो काही औरत असेल. आणि या मूळ साहित्यातून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला खरंच समजून गेला. बाबासाहेब आंबेडकरांचं जे शेतीच्या संदर्भात भूमिका होती ती अत्यंत महत्वाची होती. छोटंसं पुस्तक आहे, बर्नार्ड रसेलला त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे ते छोटंसं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर कलम नंबर 2 मध्ये हे सगळं पुस्तक आलेलं आहे. या बाबासाहेब आंबेडकर शेतीच्या संदर्भात भूमिका घेतात. म्हणजे आज जे शेतकऱ्यांच्या संदर्भाचे जे प्रश्न उपस्थित होत आहेत मित्रांनो, शासन व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकर पुढचा समजून घेतला असता तर कदाचित ही वेळ आपल्यावर आली नसती. मात्र अनेकांना हे समजून घेण्याची भूमिका वाटत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर हे सोयीने वापरण्यासाठी आहे असं त्यांना सगळ्यांना वाटते. पण मित्रांनो असं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर समग्र तत्ववेत्ता होते, बाबासाहेब आंबेडकर समग्र विचारवंत होते आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका मांडलेली आहे. शेतीच्या संदर्भात भूमिका बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्र शेतीच्या संदर्भात भूमिका बर्नार्ड रसेलला बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात. आणि यामध्ये बाबासाहेब आंबेडकर शेतीच्या संदर्भात शेतीवर मोठ्या प्रमाणात बोजा आहे, शेतीचे मोठ्या प्रमाणात तुकडे झालेले आहेत आणि या तुकड्यामुळे शेत जमीन म्हणजे कमी होत आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? जर मोठ्या प्रमाणात संख्या वाढली तर
तर शेतीवर उपजीविका करणारे लोक अनेक होतील आणि अशा वेळेस शेतीला उद्योग म्हणून तुम्ही स्वीकारा, मात्र एकाच वेळेस अनेक लोकांनी शेतीकडे वळू नये असं सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शेतीला जर आम्ही उद्योगधंदा समजला असेल तर दोन पैकी एका व्यक्तीने शेती केली पाहिजे तर दुसऱ्याने शिक्षण घेऊन शहराकडे गेलं पाहिजे, अशी पण भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात. हे का घेत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती आहे की जमिनीचे मोठ्या प्रमाणात तुकडे होत आहेत, हिस्से वाटणे मोठ्या प्रमाणात होत आहे. की एक मुलगा म्हणजे वडिलाला 2 मुले 2 हिस्से झाले, 2 हिस्स्यातले पुन्हा आणखी 2 हिस्से, जे बांध आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, इथे जमिनीचा तुकडा होत आहे आणि ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर या प्रकरणामध्ये मांडलेली आहे. म्हणून बोजा होऊ नये अशा वेळेस शेतीचं अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर होते. पुढे बाबासाहेब आंबेडकर शेतीच्या मालाच्या संदर्भात भाषा करताना आम्हाला दिसून येते. जलनीती शास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा हुरडोई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनलेली होती, त्याच्यामध्ये हिराकुंड प्रकल्प असेल, भाकरा नांगर प्रकल्प असेल, हे सगळे बाबासाहेब आंबेडकरच्या संकल्पनेतून आलेले आपल्याला दिसून येते. जलशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकर आम्ही केव्हा समजून घेणार आहोत मित्रांनो? हे सगळं आम्हाला ग्रोथ देणार नाही किंवा आणखी कोणतेही AI आम्हाला देणार नाही, तर हे आम्हाला बाबासाहेब आंबेडकर, थेट बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचं आहे आणि या दिशेने आम्ही गेलं पाहिजे. जात असताना हा प्रवास सातत्याने संकलित करणं, सातत्याने घेणं आणि सहज समजून होण्यासारखं एक संकल्प केला पाहिजे. या निमित्ताने मी अनेकांना सांगत असतो, आमच्या सहारे सरांना माहिती आहे, मी सहारे सरांकडे जेव्हा आंबेडकर थॉटच्या अनुषंगाने यायचो, आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की मी किमान एक तरी भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं वाचलं पाहिजे रोज.